हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत आज श्रवण करूया कर्दम मुनी आणि देवहूती यांचा विवाह. मैत्रेय ऋषी म्हणाले, सम्राट मनु यांचे विविध गुणांचे आणि कार्यांचे गौरवपूर्ण वर्णन केल्यानंतर कर्दम मुनी शांत झाले आणि सम्राट अत्यंत विनयशीलतेने त्यांना उद्देशून पुढील प्रमाणे बोलू लागले. मनुरुवाच. मनूंनी उत्तर दिले, मूर्तिमंत वेद असलेल्या ब्रह्मदेवांनी स्वतःचा वैदिक ज्ञानामध्ये विस्तार करण्यासाठी स्वतःच्या मुखातून तुमच्यासारख्या ब्राह्मणांची निर्मिती केली. तुम्हासारखे ब्राह्मण तपस्या, ज्ञान आणि योग सामर्थ्याने युक्त असून इंद्रिय तृप्तीचा आपल्याला तिटकारा आहे. त्यामुळे म्हणताय योगयुक्तान अलंपटान. त्याचबरोबर हृदयम तस्य हि ब्रह्म क्षत्रम अंगम प्रचक्षते. ब्राह्मणांच्या संरक्षणासाठी त्या सहस्त्र चरणांच्या परमपुरुषाने आम्हा क्षत्रियांची निर्मिती आपल्या सहस्त्र बाहूंपासून केली, हातांपासून केली. यामुळेच ब्राह्मणांना त्यांचे हृदय आणि क्षत्रियांना त्यांचे हात असे म्हटले जाते. यासाठीच ब्राह्मण आणि क्षत्रिय स्वतःबरोबरच एकमेकांचेही संरक्षण करीत असतात आणि कार्यकारण स्वरूप रूप असूनही अविकारी असलेले स्वतः भगवंतही परस्परांद्वारे त्यांचे रक्षण करतात. आता केवळ तुमच्या दर्शनानेच माझे सर्व संशय नष्ट झालेले आहेत. कारण हे प्रभो, प्रजेचे संरक्षण करू इच्छिणाऱ्या राजाची कर्तव्ये तुम्ही मला अत्यंत कृपावंत होऊन स्पष्टपणे समजावून सांगितली आहेत. हे ऋषीमुनींनी मागच्या सूत्रामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. आपले दर्शन आता मला घडले आहे हे मी माझं महाभाग्य समजतो. कारण ज्यांनी आपली मन आणि इंद्रिय नियंत्रित केलेली नाहीत त्यांना तुमचे दर्शन सहजपणे घडणे शक्य नाही. तुमच्या पावन चरण धुळीस माझ्या मस्तकाने स्पर्श केला हे माझे अधिकच महत्भाग्य आहे. 5व्या स्कंदातही सांगितले, विना महत्पाद रजोभिषेकम. महान भक्तांच्या चरणांची धूळ आपल्या मस्तकावर जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत व्यक्ती कधीही पवित्र होऊ शकत नाही. सुदैवाने तुमच्याकडून मला उपदेश प्राप्त झालेला आहे आणि अशा रीतीने माझ्यावरती मोठ्या कृपेचा वर्षावच झाला आहे. तुमची शुद्धवाणी मी कान उघडे ठेवून ऐकली, यासाठी मी भगवंतांचा फार आभारी आहे. जोपर्यंत भगवंतांची कृपा होणार नाही तोपर्यंत आपण कथेमध्येही फार ध्यानपूर्वक श्रवण करू शकत नाही. हे महामुनी, माझ्या कन्येवरील ममतेमुळे माझे मन अतिशय चिंतित झाले आहे. तरीही माझ्यासारख्या दीनाची प्रार्थना ऐकून घ्यावी आणि कृपा करून माझ्यावरती प्रसन्न व्हावे. मनूंची कन्या प्रियवत आणि उत्तानपाद यांची भगिनी होती. ती वय, गुण, चारित्र्य इत्यादींनी युक्त अशा सुयोग्य पतीच्या शोधामध्ये होती आणि त्यामुळे अशृणोन नारदादेश एषा त्वय्यास्यत कृतनिश्चया. आणि आता कर्दम मुनींबद्दल त्यांचं उत्तम चारित्र्य, विद्वत्ता, देखणे रूप, तारुण्य आणि इतर सद्गुण यांविषयी तिने ज्या क्षणी नारद मुनींकडून ऐकले होते त्या क्षणापासून तिने आपले मन हे कर्दम मुनींच्या ठायी दृढपणे स्थिर केलेले होते. अशी ती सर्वात्मना अनुरूपाम. कशी होती ती? हे ब्राह्मण श्रेष्ठ, तिचा स्वीकार कर्दम मुनींनी करावा. कारण मनु हे श्रद्धेने तिला अर्पण करू इच्छित आहेत आणि कर्दम मुनींची पत्नी होण्यास आणि त्यांच्या गृह कर्तव्यांचा अधिकार घेण्यास ती सर्वथा काय पात्र आहे, अनुरूप आहे. आणि आपणहून आलेल्या भेटीस नकार देणे हे सर्व आसक्तीमधून पूर्णपणे मुक्त झालेल्या व्यक्तीच्या बाबतीतही प्रशंसनीय मानले जात नाही.
आता मनू सांगत आहे की मानवासाठी योग्य कर्तव्य काय आहे. आपणहून आलेल्या भेटीस नकार देणे हे सर्व आसक्तीमधून मुक्त असणारे जे वैरागी जन आहेत त्या व्यक्तींच्या बाबतीतही प्रशंसनीय मानले जात नाही. तर मग इंद्रिय सुखांच्या अधीन त्यांना शरणागत असणाऱ्या अशा भौतिक व्यक्तींच्या बाबतीत तर काय सांगावे. अर्थात त्यांनी तर स्वीकार केलाच पाहिजे. आपणहून आलेल्या देणगीला जो नकार देतो परंतु नंतर मात्र एखाद्या कृपणाकडे कृपा याचना करतो तो मनुष्य आपली सुदूर पसरलेली कीर्ती गमावतो आणि इतरांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्याचा अहंकार आणि मानभंग सुद्धा होतो. त्यामुळे इथे कर्दम मुनींनी देवहूतीचा स्वीकार का करावा तर स्वयंभू म्हणून सांगतायत कारण ते उपकुर्वाण ब्रह्मचारी आहेत. हे विद्वान पुरुष, तुम्ही विवाह सिद्ध आहात असे मी ऐकले आहे. अर्थात त्यांची सुद्धा विवाहाची इच्छा होती आणि मनू देत असलेल्या त्यांच्या कन्येचे त्यांनी कृपा करून पाणी ग्रहण करावे, स्वीकार करावा. कारण अशा पद्धतीने उपकुर्वाण ब्रह्मचारी अर्थात आजीवन ब्रह्मचार्याचे व्रत हे कर्दम मुनींनी धारण केलेले, स्वीकारलेले नव्हते. तर जे नैष्ठिक ब्रह्मचारी असतात ते पूर्ण जीवन विवाह करीत नाही, अर्थात ते ब्रह्मचारी राहतात. परंतु उपकुर्वाण ब्रह्मचारी हे काही काळ, खास करून वयाच्या 25 वर्षापर्यंत ते गुरुच्या सेवेमध्ये हे आश्रममध्ये असतात ब्रह्मचारी म्हणून आणि नंतर ते लग्न करतात. यावरती ऋषीमुनी काय म्हणतात. कर्दम मुनी म्हणाले की त्यांची विवाह करण्याची इच्छा आहे हे खरंच होतं आणि मनूंची कन्या अद्यापि अविवाहित होती आणि तिने अन्य कोणालाही तसा विवाहाबद्दल शब्द दिलेला नव्हता. त्यामुळे वैदिक पद्धतीनुसार दोघांचा विवाह हा शक्य होता. अर्थात त्यांनी एक पद्धतीने मनूंनी सांगितलेला विचार हा स्वीकार केला. वैदिक शास्त्रांची मान्यता दिलेली त्यांची कन्येची विवाहाची कामना पूर्ण हो असंच कर्दम मुनींनी इच्छा केली आणि ते म्हणतायत की ती इतकी महान आहे की तिचा हात कोण स्वीकार करणार नाही. ती इतकी सुंदर आहे की तिच्या केवळ शरीर कांतीने तिने आभूषणांची शोभासुद्धा मागे टाकली आहे. इतकी सुंदर होती देवहूती. तर त्याबद्दल तिच्या सुंदरतेबद्दल उदाहरण सांगतायत की कर्दम मुनींनी तिच्याबद्दल काय ऐकले होते. असे त्यांनी ऐकले होते की विश्वावसू या श्रेष्ठ गंधर्वाने जेव्हा देवहूतीला पाहिले होते ती मनूंची कन्या राजवाड्याच्या गच्चीवरती चेंडूने खेळत होती आणि नुपुरांच्या रुणझुण नादाने आणि मागे पुढे फिरणाऱ्या चंचल नेत्रांनी ती खरोखरच अतिशय सुंदर दिसत होती. तेव्हा त्याचे मन उन्मत्त आणि मोहित झाले आणि तो हवेतच होता, विमानातच होता आणि त्या विमानातून तो खाली पडला होता. इतकी ती सुंदर होती. स्वयंभू मनूंची अशी ही प्रिय कन्या देवहूती आणि उत्तानपाद राजाची बहीण असून अखिल स्त्री जातीचे भूषणच होती. तिचे स्वागत कोणता विवेकी मनुष्य जो विवाहासाठी तयार असेल तो करणार नाही असं कर्दम मुनी म्हणतात. भगवती लक्ष्मी देवीच्या सौभाग्यदायी चरणांची ज्यांनी आराधना केली नाही अशांना तिचे दर्शनसुद्धा घडणार नाही. पण ती स्वतःहून ही कर्दम मुनींच्या हातासाठी अर्थात शोधासाठी ती तिथे पोहोचलेली आहे. म्हणून कर्दम मुनी या साध्वी कन्येचा एका विशेष अटीवरती स्वीकार करणार आहेत आणि ती काय आहे की त्यांच्या शरीरातून निघालेल्या शक्तीद्वारे तिने आपल्या शरीरात धारण केल्यानंतर परिपूर्ण आणि सर्वोत्तम पुरुषांनी स्वीकारलेल्या भक्तिमय सेवेचे जीवनव्रत ते स्वीकारतील. अर्थात पहिला पुत्रप्राप्ती झाल्यानंतर ते पुन्हा वैराग्य जीवनाला प्राप्त होऊन केवळ भक्तिमय कार्यामध्येच संलग्न होतील आणि वैवाहिक जीवनातनं ते निवृत्त होतील. या प्रक्रियेचे वर्णन भगवान विष्णूंनीच स्वतः केलेले आहेत.
आणि ही प्रक्रिया अर्थात वानप्रस्थ गृहस्थ जीवनात वानप्रस्थ जीवनामध्ये तपस्येचं जीवन स्वीकारणे आणि नंतर संन्यास स्वीकारणे ही जी विधी आहे ही सर्व प्रकारच्या मत्सरापासून द्वेषापासून मुक्त आहे. तर हे गृहस्थाचं कर्तव्य आहे की त्याने 50पर्यंत गृहस्थ जीवनात असायला हरकत नाही, परंतु 50 नंतर त्याने 51 वन म्हणजे वनात गेलं पाहिजे तपस्येसाठी. इथे ते ब्रह्मचारी अर्थात ऋषी आहेत, ब्राह्मण आहेत आणि त्यांना क्षत्रिय मनूंची पुत्री देण्यात येत आहे. तर हा अनुलोम विवाह आहे. अर्थात पती जो आहे नवरा तो ऋषी ब्राह्मण आहे आणि पत्नी ही एका क्षत्रियाची मुलगी आहे. तर अशा पद्धतीचा विवाह हा मान्य होता. परंतु प्रतिलोम हा स्वीकार्य नव्हता. अर्थात पती हा क्षत्रिय आणि पत्नी ही ब्राह्मणी अशी नसावी. कर्दम मुनींसाठी सर्वश्रेष्ठ प्रमाण म्हणजे भगवंत अनंतच होते. त्यांच्यापासूनच ही संपूर्ण सृष्टी ही निर्माण झाली होती. त्यांच्यामध्येच ती स्थित राहते आणि त्यांच्यामध्येच तिचा प्रलयही होतो. या जगामध्ये प्रजोत्पादन करण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचे अर्थात गृहस्थ धर्मियांचे अर्थात प्रजापतींचे मूळ उगमस्थानही भगवंतांचे विराट रूपच आहे. त्यातनंच सर्वांची निर्मिती झाली आहे. यावरती मैत्रेय ऋषी म्हणतात की हे महावीर विदुर, महर्षी कर्दम एवढेच बोलले आणि ज्यांची नाभी कमळाने सुशोभित आहे अशा आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या श्री विष्णूंचे चिंतन करीत मौन धारण करते झाले. अर्थात तेवढं बोलून ते पुन्हा आपल्या नित्यकर्म अर्थात शाश्वत कर्म भक्ती भगवंतांच्या चरणांचं ध्यान करण्यासाठी ध्यानस्थ झाले. त्या मौनावस्थेत ते स्मित करू लागले. स्मितहास्य त्यांच्या मुखावरती उमलले. त्यामुळे त्यांच्या मुखाने देवहूतीचे चित्त वेधून घेतले. ती केवळ त्या महर्षींचेच चिंतन करू लागली. आधी फक्त तिने श्रवण केलं होतं त्यांच्या महान गुणांबद्दल, परंतु आता स्वतः दर्शन करून घेतल्यानंतर तिची आसक्ती आपल्या भावी पतीप्रती आणखी वाढली. राणी अर्थात शतरूपा तसेच देवहूती निर्णय अचूकपणे जाणून घेतल्यानंतर सम्राटाने मोठ्या आनंदाने आपली कन्या त्या ऋषींना अर्पण केली. तीही गुणसंपन्नतेच्या दृष्टीने त्यांच्या समानच महान आणि आध्यात्मिक होती. सम्राज्ञी शतरूपा अर्थात मनूची पत्नी देवहूतीची आई मोठ्या प्रेमाने त्या प्रसंगाला उचित अशा अनेक भेटवस्तू उदाहरणार्थ अलंकार, वस्त्रे, अन्य ग्रहोपयोगी वस्तू इत्यादी वरदक्षिणा म्हणून त्या समयी त्या दाम्पत्यास तिने दिल्या. अर्थात मुलीला लग्न झाल्यानंतर सगळ्या भेटवस्तू देण्याची परंपरा ही आधी मनूंपासूनच चालून आलेली आहे. तर त्यामध्ये काही वावगं नाही, परंतु त्यामध्ये बलाचा प्रयोग नाही आहे. तर प्रेम आणि स्नेहाद्वारे हे दान दिलं जात असे. कन्यादानाबरोबरच तर अशा पद्धतीने जीवनापयोगी वस्तू आपल्या मुलीला आईही देत असे. सुयोग्य वराला आपली कन्या अर्पण केल्यामुळे उत्तरदायित्व याच्यातनं मोकळे झालेले स्वयंभू मनू अर्थात कन्यादान केल्यानंतर विरहाच्या जाणीवेमुळे चिंताग्रस्त मनाने आपल्या दोन्ही भुजांनी आपल्या प्रिय कन्येस त्यांनी आलिंगन दिले. अर्थात हा होणारा वियोग हा पिता आणि माता हा दोघांसाठी असह्यच असतो. सम्राट मनूंना कन्येचा विरह सहन होणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांच्या नेत्रातून सतत अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्या अश्रूंमुळे देवहूतीचे मस्तक भिजून चिम्म झाले. तेव्हा ते रडत होते. तर तेव्हा ते काय म्हणतात, माझे आई, माझ्या लाडके बाळे. अर्थात तर ते स्वतःच्या मुलीलासुद्धा आईप्रमाणेच बघत होते. त्या ठिकाणाहून प्रस्थान करण्यापूर्वी निघण्यापूर्वी महर्षी कर्दमांना विचारून आणि त्यांची अनुमती घेऊन सम्राटाने आपल्या पत्नीसह रथावर आरोहण केले आणि आपल्या परिकरांसमवेत ते आपल्या राजधानीस निघून गेले.
मार्गावर त्यांनी ऋषीमुनींसाठी अत्यंत अनुकूल अशा सरस्वती नदीच्या दोन्ही नयनरम्य सुंदर तीरांवर असलेल्या प्रशांत द्रष्ट्यांच्या सुंदर आश्रमांचे वैभव पाहिले. तर सरस्वती नदी किनारी अनेक अशा ऋषीमुनींचे आश्रम स्थित होते. त्या सर्वांचेही राजाने मनूने दर्शन केले. राजाचे आगमन होत आहे पुन्हा आपल्या या ब्रह्मावर्तामध्ये असे समजल्यानंतर अत्यंत आनंदित झालेले त्यांचे प्रजाजन गीत गायन करायला लागले, स्तवन गायला लागले आणि वाद्य वाजवायला लागले आणि त्यांचं स्वागत हे अशा ब्रह्मावर्तामध्ये झाले. कशा पद्धतीने ते पुढे सांगितलं आहे. भगवान श्री विष्णूंनी जेव्हा वराह अवतार धारण केला होता तेव्हा त्यांचा केस नेमका ज्या ठिकाणी पडला त्या स्थानासच बर्हिष्मती असे नाव पडले होते. ही नगरी सर्व प्रकारच्या संपत्तीने समृद्ध होती. त्यांनी आपले शरीर हलविले तेव्हा त्यांचा हा एक केस तिथे पडला आणि त्याने सदा हरित कुश आणि काश गवताचे रूप धारण केले. अर्थात भगवंत वराहदेव यांच्या केसापासूनच निर्माण झालेला तो कुश घास आहे, ज्याच्यापासून बनलेल्या चटया या सर्व यज्ञांमध्ये आसन रूपात वापरल्या जातात. यज्ञात विघ्ने आणणाऱ्या दानवांचा प्रभाव केल्यावर भगवान श्री विष्णूंचे पूजन झाले होते. या काशा गवताच्या चटया विणण्याकरिताही उपयोग केला जातो. इथे याचा उल्लेख पुन्हा एकदा आला आहे. स्वयंभू मनूंनी कुश आणि काश गवताचे आसन पसरले आणि पुरुषोत्तम भगवान श्री विष्णूंचे पूजन केले. भगवंतांच्याच कृपेने त्यांना ही सर्व पृथ्वी राज्य करण्यासाठी प्राप्त झाली होती. सर्व मनुष्यांचे राजा त्यामुळेच ते मनू होते आणि त्यांच्यापासूनच उत्पन्न होणाऱ्या जीवांना मनुष्य हे म्हटले जाते. स्वयंभू मनूंनी पूर्वीपासूनच निवास करीत असलेल्या आपल्या बर्हिष्मती नगरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते स्वतःच्या राजभवनामध्ये प्रविष्ट झाले. ते राजभवन भौतिक अस्तित्वाच्या त्रिविध तापांचा विनाश करणाऱ्या वातावरणाने भरून गेले होते. स्वयंभू मनूंनी धर्म पद्धतीच्या विरुद्ध असणाऱ्या अनावश्यक तत्वांनी विचलित न होता, अर्थात अधर्माचा कधीही आश्रय न घेता आपली पत्नी शत्रुपा आणि प्रजाजन यांच्यासह जीवनाचा आनंद घेतला आणि स्वतःच्या इच्छाही त्यांनी भोग केल्या. स्वर्गीय संगीतकार आणि त्यांच्या पत्नी सम्राटाच्या अंमल कीर्तीविषयी सामूहिक गायन करीत असत. सम्राट मनू प्रतिदिन उषक्काळी अत्यंत प्रेममय अंतःकरणाने भगवान श्रीहरी यांच्या लीलांचे श्रवण करीत असत. हृदा शृण्वन् हरेः कथा. नेहमी भगवंतांच्या लीलांचं श्रवण ते करीत असत. त्यांच्या नावाचा जपही करीत असत. अशा प्रकारे स्वयंभू मनू हे एक महान राजर्षी होते. ते जरी क्षणभंगूर अशा भौतिक सुखात मग्न असले तरी नीच श्रेणीच्या जीवनापर्यंत ते कधीच खाली उतरले नाही. अर्थात धर्माचा मार्ग त्यांनी कधीही सोडला नाही. कारण आपली भौतिक सुखे सुद्धा ते सदैव कृष्ण भावनामय वातावरणातच भोगत असत. अर्थात भगवंतांना केंद्रस्थानी ठेवूनच त्यांनी आपलं जीवन यापन केलं. भगवंतांना कधीही हृदयातनं त्यागलं नाही. त्यामुळेच म्हणतायत शृण्वतो ध्यायतो विष्णोः कुर्वतो ब्रवतः कथाः. याचाच परिणाम की एका मन्वंतरा इतके अर्थात 71 दिव्य युगांपेक्षाही जास्त काळ असलेले त्यांचे मनूंचे प्रदीर्घ आयुष्य क्रमाक्रमाने शेवटास आले तरी ते काही व्यर्थ गेले नाही. कारण ते भगवंतांच्या सेवेतच लागले आणि ते भगवंतांच्या लीलांचे श्रवण, ध्यान, कीर्तन, लेखन इत्यादी करण्यामध्येच नित्य पद्धतीने हे रममान झाले होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जे एक मन्वंतर अर्थात 71 चतुर्युगे या दिव्य युगे आहे ते नित्य वासुदेव भगवंतांच्या चिंतनात आणि त्यांच्याशी संबंधित कार्यांमध्येच मग्न राहून व्यतीत केले. त्यामुळे ते 3 प्रकारच्या गती पार करू शकले होते.
म्हणून हे विदुर, भक्तिमय सेवेद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या परिपूर्ण आश्रयाखाली असणाऱ्या व्यक्तींना शारीरिक, मानसिक, प्राकृतिक आणि इतर मनुष्य व प्राणीमात्रांमुळे होणारी दुःखे कशी काय दिली जातील. तर भगवंतांच्या अशा सेवेत लागणारे जन हे सर्व दुःखांपासून सर्वथा मुक्त असतात. त्यांना हे त्रिविध ताप, आध्यात्मिक, आदी दैविक, आदी भौतिक क्लेश हे कधीही सतावत नाहीत. काही ऋषींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी अर्थात स्वयंभू म्हणून अखिल प्राणीमात्रांविषयीच्या सर्व जीवजंतूंच्या करुणेमुळे सामान्य लोकांशी तसेच विविध वर्ण आणि आश्रम, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्याचबरोबर ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास यांच्याशी संबंधित अनेक अंगी पवित्र कर्तव्ये शिकविली, अर्थात मनुसंहितेची रचना केली, जे सर्व मनुष्य जातीसाठी पालन करणं फार आवश्यक आहे या जगामध्ये स्वतः सुख प्राप्त करण्यासाठी आणि दुसऱ्यांनाही आनंद देण्यासाठी. मी आता तुला स्वयंभू म्हणूनचे अद्भुत चरित्र वर्णन करून सांगितले आहे. ते सर्वप्रथम सम्राट होते आणि त्यांची कीर्ती अवश्य वर्णन करून सांगावी अशीच दिव्य आहे. त्यामुळे ते असे आदिराज आहेत. आता त्यांच्या कन्येबद्दल मी उज्ज्वल चरित्र कथा जी आहे ती तुला सांगणार आहे, तर ती फार ध्यानपूर्वक तू ऐकली पाहिजेस, असं मैत्रेय ऋषी विदुरजींना सांगत आहे. तर देवहूती माता ही आपल्या पिता आणि पत्नीप्रमाणेच महान होती, पतीप्रमाणेच अत्यंत महान होती. तर अशा देवहूती मातेचं आणि त्यांच्यापासून निर्माण होणारे पुत्र जे महान भगवंतांचे अवतार कपिलदेव आहेत, यांची लीला आपण श्रवण करूया येणाऱ्या कथेमध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.